शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आहेत. या लक्षवेधीच्या माध्यमातून ज्या HTBT बियाणं शेतकऱ्याकडे सापडलं आणि शेतकऱ्याच्यावरती गुन्हा दाखल केला एवढ्यापुरती ही लक्षवेधी मर्यादित नाही आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील रमेश गाठोडे या शेतकऱ्याच्या घरामध्ये HTBT बियाणं सापडलं आणि त्यांना त्या ठिकाणी अटक केली गेली. मुद्दा हा आहे की HTBT बियाणं हे आज आपल्या राज्यामध्ये 50% पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी त्या बियाणाची पेरणी केलेली आहे. गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, या ठिकाणी तर ते 70-80% शेतकरी HTBT बियाणं पेरणी करत आहे. मुळामध्ये शेतकऱ्याच्यावरती गुन्हा दाखल केला ज्यावेळी बियाणं शेतकऱ्याच्या घरामध्ये सापडलं त्यावेळी ते HTBT होतं कशावरून, ते खऱ्या अर्थानं पहिल्यांदा लॅबकडे पाठवायला पाहिजे होतं. लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर ते HTBT बियाणं आहे हे जर प्रमाणपत्र आलं असतं तर त्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करणं योग्य होतं. कृषी अधिकारी अगोदर आले, पोलिसांनी सुरुवातीला जाऊन बियाणं पकडलं. आता कृषी अधिकारी म्हणतात की ते HTBT बियाणं होतं. कृषी अधिकाऱ्याला हातात घेतल्याबरोबर कसं काय कळलं का त्याच्या हातामध्ये लॅबचं काही यंत्र बसवलं होतं का की त्याला ते समजलं हे HTBT बियाणं आहे. आणि म्हणून मला वाटतं की मंत्री महोदय पोलिसांच्यावर कारवाई करू नका. त्यांनी अटक केली, योग्य केली, कारण त्यांच्या ताटामध्ये शेतकऱ्याची भाकर येत नसावी, लोखंड चांदी सोनं येत असेल हरकत नाही. परंतु एका बाजूला हा शेतकरी हे बियाणं तर का पेरायला लागला, कारण हे तणनाशकाला सनशील असणारं बियाणं आहे. कपाशीवरती फवारणी तणाला करावी लागत नाही, त्याचा खर्च वाचतोय आणि म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये HTBT ह्या बियाणाचं या ठिकाणी पेरणी मोठ्या प्रमाणामध्ये करत आहे. मंत्री महोदय या ठिकाणी BT1 BT2 ह्या काही जाती ज्या आहेत कपाशीच्या, ह्या मॉन्सोंटो कंपनीने ह्या जाती आपल्याकडे आणल्या. या 1000 जाती आहेत या बियाणाच्या. मायको कंपनीनं आपल्या त्या कंपनीबरोबर करार केला. परंतु मला आपल्याला हा प्रश्न आपल्याशी संबंधित येत नाही, परंतु आपल्याकडं आपण असं एखादं वाण तणाला सनशील असणारं HTBTच्या धर्तीवरती BT कपाशीमध्ये टाकून आपण का तयार करत नाही. म्हणजे शेतकऱ्याला आपण चांगल्या जातीचं वाण आपली विद्यापीठं देऊ शकत नाही. आपण बाहेरच्या कंपन्यांचं, बहुराष्ट्रीय कंपन्यांचं सगळं बियाणं आपण या ठिकाणी वापरत आहोत. आणि म्हणून माझा साधा प्रश्न आहे की या ठिकाणी मॉन्सोंटो कंपनी BT कपासमध्ये जवळजवळ 4000 कोटी रुपयाचं बियाणं विकत आहे. मग आपली कृषी विद्यापीठं काय करत आहेत. मग हे पांढरे हत्ती आपण किती दिवस पोसायचं. एका बाजूला शेतकऱ्याला जर आपण चांगलं वाण तणाला सनशील असणारं देणार नसू, अधिक उत्पादन देणारं वाण देणार नसू, आणि एखादं वाण जर असं येत असेल, हे काही शेतकऱ्यांना आणलं का. HTBT कपास देशामध्ये 1,30,000 हेक्टरवरती कपास आहे. मी खात्रीनं सांगतो की 60 ते 70 लाख हेक्टरवरती आज HTBTची पेरणी झालेली आहे. विदर्भामध्ये असेल, मराठवाड्यामध्ये असेल. मग तुम्ही ज्या कंपनीने हे बियाणं तयार केलं एवढ्या मोठ्या प्रमाणात, त्यांच्यावरती आपण काही कारवाई करत नाही, पण शेतकऱ्यावरती कारवाई केली गेली. आता मी माझ्याकडे या ठिकाणी हे बियाणं मी आणलेलं आहे. आता कुठल्याही अधिकाऱ्यानं यावं आणि हे बियाणं हातात घ्यावं आणि सांगावं की हे HTBT बियाणं आहे आणि सदाभाऊला अटक करत आहे. अरे तुझ्या हातात काय लॅबची प्रयोगशाळा आहे का हातावरती. त्या कृषी अधिकाऱ्यावरती मी कारवाई करा म्हणणार नाही, कारण तो पुण्यवान माणूस आहे की त्याच्या हातातच लॅब घेऊन हिंडायला लागलाय. असे अधिकारी आपण निर्माण करायला पाहिजे. आणि म्हणून शेतकऱ्यावरती जो आपण गुन्हा दाखल केलेला आहे, जोपर्यंत लॅबचा रिपोर्ट येत नाही
तोपर्यंत आपण तो गुन्हा मागे घेणार का? आणि जोपर्यंत लॅबचा रिपोर्ट येणार नाही तोपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यावर गुन्हे करू नयेत दाखल, असं माझं शेतकऱ्याच्या वतीनं आपल्याला मत आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचा यावरचा अभ्यास प्रचंड आहे. शेतकऱ्यांच्यासाठी आपण अनेक चांगल्या योजना आणलेल्या आहेत. जलयुक्त शिवार सारखी योजना असेल, मोफत वीज देण्याची शेतकऱ्याला योजना असेल, कर्जमाफी देण्याबाबतचं आपलं धोरण असेल, अनेक चांगल्या योजना आपण शेतकऱ्यासाठी आणलेल्या आहेत. आणि म्हणून मला वाटतं की पोलिसांचं हे पहिल्यांदा कामच नाही आहे. कारण कृषी विभागानं त्यांना कळवल्यानंतर तिने जाऊन दे ना धाडी मारायला, किंवा तिने धाड घातली, बियाणं जप्त केलं तर ते प्रयोगशाळेला पाठवायला पाहिजे. त्या शेतकऱ्याचं कशी काय दिंडावडं तुम्ही काढता? आणि हे योग्य आहे असं मला वाटत नाही. विचारला आम्ही पहिलेच बसलो, त्यांनी पहिलेच विचारला. सन्माननीय सदस्य सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांबद्दल असलेली त्यांची पोटतिडकीमुळे हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला. परंतु सदाभाऊ, आपल्याला देखील माहिती आहे की सध्या केंद्रात असलेलं सरकार असो किंवा राज्यात असलेलं सरकार हे शेतकऱ्यांकरिता जे जे हिताचे निर्णय घेता येईल ते हिताचे निर्णय घेण्याकरता सदैव त्या ठिकाणी प्रयत्नशील असतात. आता सध्या राज्यामध्ये पेरणी हंगाम सुरू असून आपणच सांगितल्याप्रमाणे एसटीबीटी कापूस बियाण्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अवैध पद्धतीनं साठवणूक करणे, पेरणी करणे ह्या पद्धतीच्या प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे. हा संशय त्या ठिकाणी राज्याच्या कृषी आयुक्तांना आला आणि त्याच्यामुळेच त्यांनी त्या ठिकाणी निर्देश दिले की बाबा, कृषी आयुक्त यांनी 7 मार्च 2025 रोजी एक पत्र इश्यू केलं आणि त्या ठिकाणी सर्व जिल्हा प्रशासनाला आदेश दिले की जसं अशा पद्धतीची चुकीची साठवणूक हे कोणाहीकडे पोलीस विभागाला आढळलेली असल्यास किंवा अजून जिल्हा प्रशासनाला आदेश दिले की कोणाहीकडे एखाद्या विक्रेत्याकडे असो किंवा एखाद्या व्यक्तीकडे अशी चुकीच्या पद्धतीची साठवणूक आढळली असता त्या ठिकाणी जप्ती करण्यात यावी. म्हणूनच जेव्हा गुप्त माहितीनुसार पोलीस विभागाला ही माहिती कळली तर त्यांनी सावनेर मधल्या, आपण दिलेली माहिती खरी आहे की बीडगाव इथल्या सावनेर येथील एका शेतकऱ्याकडे त्या ठिकाणी धाड टाकली आणि त्यांना जवळजवळ 40 बॅग त्या ठिकाणी एसटीबीटी बियाणं सापडलं. आपली शेतकऱ्यांबद्दल असलेली पोटतिडकी निश्चित बरोबर आहे, परंतु त्या ठिकाणी त्या कास्तकाराची शेती फक्त 3.67 एकर असताना 40 बॅगा कशा सापडल्या? म्हणून पोलिसांनी त्या जप्त केल्या आणि जप्त करून ते तिथेच थांबले. याचं व्हिडिओग्राफी पण त्यांनी केली, चित्रीकरण पण केलं. पहिले तालुका कृषी अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बोलवलं आणि तालुका कृषी अधिकाऱ्यानं पूर्ण पंचनामा त्या ठिकाणी केला. आपण म्हणता की लगेचच्या लगेच त्याला स्वप्न पडलं का त्या की बाई एसटीबीटी आहे म्हणून, तर सदर याच्या बियाण्यावर पॉकेटावर जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटीच्या मान्यतेचा कुठलाही उल्लेख नसल्यामुळं हे त्या ठिकाणी जप्त करण्यात आलं. दुसरी आपली भावना आहे की त्या ठिकाणी फक्त शेतकऱ्यावर नाही तर उत्पादकावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा जो विक्रेता आहे त्याच्यावर देखील त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु आपली जी शेतकऱ्याबद्दलची भावना आहे की अजून त्या ठिकाणी तपासणी करण्यात यावी, लॅबमधून तपासणी करण्यात यावी आणि ती तपासणीमध्ये ते जर काय एसटीबीटी नसेल तर त्याच्यावर होणारी सजा हे त्या ठिकाणी रद्द करण्यात यावी, याच्यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल. की लॅबमध्ये तपासणी होण्या अगोदर अधिकाऱ्यांना हे एसटीबीटी बियाणं आहे हे समजलं कसं, हे महत्वाचं आहे. कारण लॅबमधनं तपासणी होऊन अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. हे गुन्हा दाखल करण्याची इतकी घाई काय झालेली होती का लॅबमध्ये आपण तपासणीला पाठवतच नाही का? कोणत्याही वस्तू आपल्याला जर मिळून आल्या तर माहिती देऊ इच्छितो की पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत केंद्र सरकारच्या जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटीद्वारे देशात जनुकीय बदल म्हणजे जेनेटिकल मॉडिफाईड करून तयार करण्यात येणाऱ्या बियाण्यांसाठी उत्पादन, विक्री, हाताळणीकरिता मान्यता देण्यात येते. अशा मान्यता प्राप्त जनुकीय बदल बियाण्यांची विक्री करण्याकरिता राज्यात बियाणे विक्री परवाना देण्यात येतो. परंतु हर्बिसाइडल टॉलरन्स बीटी असलेले बीटी कापूस बियाणे विक्री करण्यास केंद्र सरकारच्या जेनेटिकल इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटीने अद्यापपर्यंत परवानगी दिलेली नसल्यामुळं, त्याच्यावर त्याचं मार्किंग नसल्यामुळं त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली.